आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा, जगदाळे कुटुंबियांनीच त्यांच्या मिसेस ज्या आहेत प्रगती जगदाळेंनी, त्यांनी फायनान्शियल अडचणींच्या संदर्भात सुद्धा सरकारकडे एक अपील केली आहे। निश्चितपणे हे जे 6 परिवार आहेत यांना जी काही मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल। धर्म विचारून गोळ्या घातल्या अशा पद्धतीचं सांगितलं आहे। पीडित कुटुंबांनी सुद्धा खरं तर ते व्यथा मांडली। शरद पवार असं म्हणाले की यातली सत्यता माहिती नाही। प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक म्हणजे की धर्म विचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात, आणि एक जण म्हणतात की धर्म विचारून गोळ्या घातल्या तर नाही। बघा, कोण काय म्हणालं याच्या वादात मला पडायचं नाही, ही वाद करण्याची वेळ नाही। जे काही पीडित आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत, त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे। ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील, ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील। मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत, त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही। खरं म्हणजे 3-4 योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि काही एका दिवसात अडतं असं कोणाचा त्या ठिकाणी बाळगोत समज नाही आहे। पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल। आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय, अशा प्रकारची जागा दाखवावी लागते, जागा दाखवण्याचा निर्णय। आता आपल्या इथे काही लोक असे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण आहे। देशाच्या प्रति त्यांना काही वाटत असेल, मला अशा लोकांची कीव येते, त्यांच्यावर काही मला राग येते, कीव येते। भोरमध्ये संग्राम धोके घेतले, आता काँग्रेस राहणार की नाही जिल्ह्यात? काँग्रेस स्वतःला शिल्लक ठेवत नाही। थँक्यू तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया, हल्ल्यातील मृतांच्या 6 परिवारांना सरकार हवी ती मदत देईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे।